विद्यार्थ्यांनो, आज आपण गतीचे नियम या प्रकरणातील पुढील भाग पाहणार आहोत. मागच्या तासाला आपण वस्तूची गती अभ्यासली होती. त्याच्यामध्ये आपण विस्थापन आणि अंतर या दोन संकल्पना पाहिल्या होत्या. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूमधील सर्वात कमी अंतर होय. त्यानंतर आपण बघितलं की चाल आणि वेग. तर चालीचे सूत्र आपण बघितलं, चाल बरोबर कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. चाल आणि वेगाची एककं सारखीच असतात, जशी मीटर प्रति सेकंद SI पद्धतीमध्ये आणि सेंटीमीटर प्रति सेकंद CGS पद्धतीमध्ये, हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण वेगाची व्याख्या पाहिली होती की एखाद्या वस्तूने एकक कालावधीत एकाच दिशेने कापलेल्या अंतराला वेग म्हणतात आणि त्याची सूत्र वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. त्याचबरोबर चाल आणि दिशा यांचे वेगावर होणारे परिणाम हे आपण अभ्यासलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे एकरेषीय, एकसमान व नैकसमान गती. मला वाटतं हे सुद्धा आपण मागील प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे की एकसमान गती म्हणजे काय आणि नैकसमान गती म्हणजे काय. जर वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर तिला एकसमान गती असे म्हणतात, आणि जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिला नैकसमान गती असं म्हणतात. हे असं आपण बघितलं होतं बघा. त्यानंतर त्वरण म्हणजे वेगातील बदल किंवा त्वरणाचं सूत्र वेगातील बदल भागिले काल. त्याचे सूत्र A बरोबर V वजा U अपॉन T, हे आपण मागील तासात बघितलं होतं. मला असं वाटतं आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत की जर समान कालावधी वेगामध्ये समान बदल होत असेल तर एकसमान त्वरण होते, आणि जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत असतील तर नैकसमान त्वरण होते. इथपर्यंत आपण आलो होतो. आता धन, ऋण व शून्य त्वरण. एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते. जेव्हा वस्तूचा वेग वाढतो, लक्षात घ्या, जेव्हा वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण हे धन असते आणि त्वरण हे वेगाच्या दिशेने असतं. जेव्हा वस्तूचा वेग कमी असतो तेव्हा त्वरण ऋण असते, आणि या ऋण त्वरणालाच अवत्वरण किंवा मंदन असेही म्हणतात. ते वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असतं. वस्तूचा वेग कमी झाला की त्वरण ऋण होते, वेग वाढला की त्वरण धन होते. एकसमान गतीसाठी अंतरकाल आलेख. आता याच्यामध्ये सारणी दाखवलेली आहे आणि सारणीमध्ये एका गाडीने ठराविक वेळेमध्ये कापलेली अंतरं या ठिकाणी दर्शवलेली आहे. त्यानुसार X अक्षावर व Y अक्षावर अंतर घेऊन अंतरकाल आलेख आपण प्रमाण X अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर आणि Y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतलेलं आहे ते तुम्हाला दिसतच आहे बघा, की X अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 सेकंद आणि Y अक्षावर जर तुम्ही विचार केला तर 1 सेंटीमीटर बरोबर 20 मीटर असं या ठिकाणी अंतर दिसत आहे. इथे 10 आणि 20च्या मध्ये 10चं अंतर आहे. हा काल सेकंदामध्ये आहे आणि म्हणून X अक्षावर प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर किती 10 सेकंद घेतलेला आहे. 10 सेकंद. आणि Y अक्षावर जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एका सेंटीमीटरमध्ये एका एककामध्ये अंतर दिसतंय आपल्याला 20 मीटरचं अंतर दिसतंय. 80 आणि 100 म्हणजे 20 मीटर, 60 आणि 80 म्हणजे 20 मीटर. अशा पद्धतीने Y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 20 मीटर हे एकक आपल्याला प्रमाण दिसून येतं. आणि हा तक्त्यामध्ये सारणीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर वेळ सेकंदामध्ये, अंतर मीटरमध्ये इथं दर्शवलेला आहे. त्यानुसार हा वेगकाल आलेख काढलेला आहे. आता समजा उदाहरणार्थ सेकंद 10 आहेत आणि अंतर जे आहे ते 15 आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर अंतर इथं 15 कुठे येणार, मग जर प्रत्येकामध्ये 20-20चं अंतर आहे तर इथे पण 0 आणि 20च्या मध्ये इथं 20चं अंतर आहे. म्हणजे मग मध्य जर बघितलं आपण तर हा 10चा मध्य येऊ शकतो आणि 10च्या पुढे मग परत 5 रेषा, 10 आणि 20च्या मध्ये 5 रेषा म्हणजे ही रेषा येईल. आणि वेळ सेकंदामध्ये जर आपण बघितला तर या ठिकाणी 10 सेकंद आहे, तर 15
मीटर आणि 10 सेकंद आहे, म्हणून या ठिकाणी 10 सेकंद 15 मीटर. आता इथे 15 मीटर इथून येईल आणि 10 सेकंद या ठिकाणी येईल बघा. तर अशा पद्धतीने हे बिंदू आपल्याला स्थापन करता येईल. तसंच पुढचं जर आपण बघितलं तर वेळ 20 सेकंद आहे आणि अंतर 30 मीटर आहे. आता 30 मीटर 20 आणि 40च्या मध्ये येईल 30 मीटर आणि वेळ जो आहे 20 सेकंद तो या ठिकाणी येईल. म्हणजे इथून आपल्याला अशा पद्धतीने 20 सेकंद अंतर येईल बघा. त्यानंतर 30 आणि 45 अंतर 45. आता 40 आणि 60च्या मध्ये हे 50चा बिंदू येईल आणि 45 याच्या मध्ये आपण थोडक्यात गृहीत धरू. हे 45 कुठपर्यंत 30 पर्यंत 30 पर्यंत खाली अशा पद्धतीने 30 पर्यंत आपण घेऊ शकतो. तसेच पुढची पण 40-60 40 सेकंद आणि 60 मीटर अंतर अशा पद्धतीने आता पुढील तुम्ही वहीमध्ये काढायचे आहे. आता इथे हे जर बिंदू आपण पाहिले आणि यांचा जर आलेख काढला तर तुम्हाला कसा दिसतोय तो? कसा दिसतोय आलेख? सरळ दिसतोय की नाही? म्हणजे वस्तू जर समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर एक समान गतीसाठी हा अंतरकाल आलेख कसा दिसतोय आपल्याला? ही गती एक समान आहे आणि म्हणून अंतरकाल एक आलेख जो आहे तो सुद्धा आपल्याला सरळ दिसून येतो. यावरून एक समान गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते हे अंतरकाल आलेखामध्ये सरळ रेषा दर्शवते. इथे काय म्हटलेलं आहे? आलेखामधील सरळ रेषा दर्शवते. ही जी आता आपण पाहिली आलेखामध्ये ही सरळ रेषा दर्शवते. आता ही एक समान गती करता झाली. हेच जर आपण नैक समान गतीसाठी जर पाहिलं अंतरकाल आलेख तर इथे सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल? जसं वरचा आलेख केलेला आहे एक्स अक्ष आणि वाय अक्ष तसं तुम्हाला इथे एक्स अक्ष काढून घ्यावा लागेल. त्यानंतर या ठिकाणी वाय अक्ष सुद्धा काढून घ्यावा लागेल आणि यांचा आलेख त्या ठिकाणी तुम्हाला वाय अक्ष त्यानंतर इथे एक्स अक्ष अशा प्रमाणे काढून घ्यावा लागेल. पुन्हा जसं आपण मागाशी घेतल्याप्रमाणे अंतर आणि काल एक्स अक्ष आणि वाय अक्षावरती दाखवायचं. इथे तुम्हाला प्रमाण दाखवावं लागेल. मग ते प्रमाण एक्स आणि वाय अक्षाच्या वरती किती 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतलंय ते लिहावं लागेल आणि अंतरकाल हे इथून घेऊन त्याचा आलेख काढायचा आहे. आता जर तो आलेख काढला तर इथे काळानुसार अंतरामध्ये काय होतो? बदल झालेला दिसून येतो. बघा इथे 5 असेल तर 7, 10 असेल तर 12, 15, 20, 20, 30, 25, 41, 30, 50 म्हणजे इथे एका सरळ रेषेमध्ये हा आलेख तुम्हाला दिसणार नाही. मग तो कसा दिसेल? तर एकसारखा दिसणार नाही. मग तो कुठे बदल झालेला दिसून येऊ शकतो. तर याला म्हणायचं नैक समान गतीसाठी होणारा अंतरकाल आलेख. तर अशा पद्धतीने तुम्ही आलेख काढून घ्यायचा आहे वहीमध्ये. अंतर आणि काल किंवा अंतरवेळ आलेख. त्यानंतरचा आपल्याला मुद्दा बघायचा आहे एकसमान गती करता वेगकाल आलेख. आता इथे एक उदाहरण दिले बघा. एक रेल्वे गाडी एकसमान वेगाने प्रति तास 60 किलोमीटर याप्रमाणे 5 तास सातत्याने गतिमान आहे. या एकसमान गती करता वेग आणि काल यांच्यातील बदल हा वेग काल आलेखाने या ठिकाणी आकृतीमध्ये दर्शवलेला आहे. आता इथे त्याच्यावर आधारित प्रश्न पण तुम्हाला विचारलेले आहे. या ठिकाणी वाय अक्षावर वेग दाखवलेला आहे किलोमीटर प्रति तास आणि एक्स अक्षावर काल जो दाखवलेला आहे तो तासामध्ये इथं दाखवलेला आहे. 1 तास 2 तास अशा प्रकारे आणि इथं वेग दाखवलेला आहे वाय अक्षावरती आणि हा जर आलेख पाहिला तुम्ही तो अशा प्रकारे दिसतोय. 60 किलोमीटर प्रमाणे 5 तास सातत्याने गतिमान आहे म्हणून इथं 60 किलोमीटर आणि 5 तास सातत्याने गतिमान दाखवलेले आहे. पण त्याच्यानंतर हे प्रश्न विचारलेत बघा की रेल्वेने 2 ते 4 तासांच्या दरम्यान कापलेले अंतर कसं काढता येईल? तर 2 ते 4 दरम्यान रेल्वेने कापलेलं अंतर या ठिकाणी अशा प्रकारे दाखवलेलं आहे.
2 ते 4 तासांच्या दरम्यान रेल्वे गाडीने कापलेल्या अंतराचा व आकृतीतील एका चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध आहे का आणि गाडीचं त्वरण किती आहे हे सुद्धा तुम्हाला आता एका चौकोनाचा या ठिकाणी संबंध आहे का विचारलेला आहे. यावरून सांगता येईल. एकसमान त्वरणित गती करता वेग काल आलेख, इथे सुद्धा अशा पद्धतीने आलेख आपल्याला मिळेल. इथे पण सरळ तुम्हाला आलेख निघालेला दिसतो, जसं आपण सुरुवातीला बघितला तशाच प्रकारचा हा सुद्धा सरळ आलेख तुम्हाला काढायला जमेल आणि त्याप्रमाणे लक्षात येईल तुमच्या की हा एकसमान त्वरणित गती करता आलेख आहे. हा सुद्धा तुमच्या वहीमध्ये काढायचा आहे, आलेख वहीमध्ये. यावरून काय लक्षात येतं की ठराविक कालावधीमध्ये वेगात समान बदल होतो. हा वेग त्वरणित असून त्वरण एकसमान आहे. प्रत्येक 5 मिनिटात वेगात किती बदल होतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. इथं प्रत्येक 5 मिनिटाला वेगात किती बदल होतोय ते इथं आकृतीवरून लक्षात येईल. सर्व एकसमान त्वरणित गतीसाठी वेग काल आलेख हा सरळ रेषा असतो. इथे तुम्हाला दिसते सरळ रेषा हा आलेखामध्ये दाखवलेले आहे. एकसमान त्वरणित गतीसाठी वेग काल आलेख वेळेनुसार त्वरणात होणाऱ्या बदलानुसार कोणत्याही आकाराचा तो असू शकतो. एकसमानसाठी जसा सरळ रेषा आहे तसा एकसमानसाठी सरळ रेषा असू शकत नाही. जसे इथे उदाहरण आकृती 1.8 मध्ये कारने 10 सेकंद ते 20 सेकंद या कालावधीमध्ये अंतर जे कापलेलं जे अंतर आहे ते मागील रेल्वेगाडीच्या उदाहरणाप्रमाणे आपण काढू शकतो आणि कारचा वेग स्थिर नसून एकसमान त्वरणामुळे बदलतो आहे. अशा वेळी दिलेल्या कालावधीच्या दरम्यान आपण सरासरी वेग वापरून कारणे अंतर सुद्धा काढू शकतो. आता सरासरी वेग कसा काढायचा तर इथे बेरीज करायची त्यांची आणि त्याला 2 ने भागून तो सरासरी वेग आपल्याला मिळेल. आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरण अभ्यासायचे आहे. गतिविषयक समीकरण अभ्यासताना आपल्याला कशाचा संबंध घ्यावा लागेल तर एका रेषेत गतिमान वस्तूचे विस्थापन, वेग, त्वरण, काल याच्यातील संबंध या समीकरणामध्ये मांडावा लागेल. पण त्यासाठी आपल्याला काही विशिष्ट अक्षर या शब्दांसाठी वापरायचे आहे. जसं एक वस्तू सुरुवातीला u वेगातील u वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे, म्हणजे या ठिकाणी सुरुवातीचा जो वेग आहे तो u अक्षराने दर्शवला जातो. त्यानंतर t वेळेत म्हणून वेळेसाठी t हे अक्षर घेतलेले आहे. तर a त्वरणामुळे त्वरणासाठी स्मॉल a अक्षर घेतलेलं आहे आणि अंतिम वेग v गाठते म्हणून अंतिम वेगासाठी v हे अक्षर घेतलेले आहे. तर तिचं विस्थापन होतं s आणि अशा प्रकारे या शब्दांचा अक्षरांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी हे गतिविषयक 3 समीकरणं जे आहेत ते पाहायचे आहेत. आता पहिलं समीकरण जे आहे त्याच्यामध्ये पहिलं समीकरण v बरोबर u प्लस at v बरोबर u प्लस at हे पहिलं वेग काल आलेखाचा संबंध दर्शवतं. वेग कसा तर v म्हणजे अंतिम वेग आणि काल म्हणजे t. आता जर सुरुवातीचा वेग 0 असेल तर 0 प्लस इथं t जो आहे तो at तर तो वेग आणि काल यांच्यामधला मग तो संबंध दर्शवतो. दुसरं समीकरण जर आपण पाहिलं तर s बरोबर ut प्लस 1/2 at स्क्वेअर किंवा ut अधिक 1/2 at स्क्वेअर हा विस्थापन काल संबंध दर्शवतो. इथे s म्हणजे विस्थापन आणि t काल. तर अशा पद्धतीने विस्थापन काल संबंध दर्शवतो. आणि तिसरा जे आहे विस्थापन वेग संदर्भ दर्शवतो. तर वेग म्हणजे v या ठिकाणी आणि विस्थापन s, तर या दोघांमधला हा संबंध दर्शवणारं समीकरण आहे. तर पहिलं जे समीकरण आहे वेग काल संबंध, तर ते समीकरण आपण पाहूया. आता या ठिकाणी एक समान त्वरणित वेगाने गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगातील कालानुसार होणारा बदल आकृतीमध्ये दर्शवलेला आहे. आलेखातील डी बिंदूपासून ती वस्तू गतिमान होते. वेळेनुसार वस्तूचा वेग वाढत जातो. टी कालावधीनंतर बी पर्यंत तो पोहोचतो असं दाखवलेलं आहे बघा, की वस्तूचा वेग जो आहे तो टी कालावधीनंतर, इथे जर तुम्ही पाहिलं तर हा टी कालावधी दाखवलेला आहे आणि वस्तूचा सुरुवातीचा वेग हा u दाखवलेला आहे. टी कालावधीनंतर तो बी पर्यंत जाऊन पोहोचतो बघा, इथे सुरुवात दाखवलेली आहे. u पासून बी पर्यंत तो दाखवलेला आहे आणि त्यांचे अंतर बघा. वस्तूचा सुरुवातीचा वेग जो आहे u तो कसा दाखवलेला आहे ae याने दाखवलेला आहे. तर अंतिम वेग जो v दाखवलेला आहे तो या ठिकाणी ab हा OC दाखवलेला आहे. अंतिम वेग OC म्हणजे O पासून तर C पर्यंत हा v दाखवलेला आहे आणि OD हा आहे सुरुवातीचा वेग दाखवलेला आहे. तो AE असा पण दाखवू शकतो आपण, कारण समोरासमोरील त्या बाजू आहे. तसंच इकडे सुद्धा
जे आपण CD दाखवलेला आहे तोच AB सुद्धा आपण दाखवू शकतो. आणि त्यावरून त्वरणाचं सूत्र काय आहे? वेगातील बदल भागिले काल. आता वेगातील बदल म्हणजेच अंतिम वेग. या ठिकाणी आपण मागे एक सूत्र बघितलं होतं बघा, A बरोबर V वजा U छेद T. V म्हणजे अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग म्हणजे U आणि काल म्हणजे T. यानुसार या ठिकाणी अंतिम वेग इथं OC आहे आणि सुरुवातीचा वेग OD छेद काल आहे T हा दाखवलेला आहे. यावरून समीकरण आपल्याला मिळेल CD बरोबर AT. आता CD बरोबर AT का मिळालं? कारण OC बरोबर इथं OC वजा OD बरोबर काय मिळतंय? CD. OC म्हणजे हे पूर्ण अंतर आणि वजा OD, हे OD जर त्याच्यामधून वजा केलं तर आपलं अंतर काय मिळेल? DC मिळेल. म्हणून DC किंवा CD बरोबर AT असं या ठिकाणी आपल्याला समीकरण मिळेल. आणि याचा उपयोग आपल्याला कुठं करायचा आहे? पुढच्या समीकरणामध्ये टाकून करायचा आहे. इथं B या बिंदूतून y अक्षास समांतर रेषा काढली, ती E बिंदूमध्ये छेदते. D या बिंदूतून x अक्षास समांतर रेषा काढली, ती A बिंदूमध्ये छेदते. इथं आकृतीवरून तुम्हाला लक्षात येते बघा. आलेखावरून BE बरोबर BA अधिक AE, BE बरोबर BA अधिक AE. हा जो पूर्ण BE आहे तो कोणाकोणाची बेरीज आहे? तर BA आणि AE ची बेरीज आहे बघा. हा जो आहे तो BA आणि हा जो आहे तो AE यांची बेरीज ती पूर्ण आहे. आणि यावरून V बरोबर CD अधिक OD हे आपल्याला म्हणता येईल. B म्हणजे पूर्ण अंतिम वेग जो V अक्षराने दर्शवलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी V घेऊ शकतो आपण. BEच्या ठिकाणी V घेता येईल. BAच्या ठिकाणी CD घेता येईल, जी इकडे समांतर रेषा आहे याच्यासाठी BAला समांतर असणारी, इथं BAला समांतर असणारी CD, म्हणून BAच्या ऐवजी आपण CD घेऊ शकतो. AEच्या ऐवजी OD घ्यायचं आहे. AEच्या ऐवजी OD का घ्यायचं आहे? तर ही समांतर रेषा आहे. AEला समांतर OD आहे, म्हणून इथं पण AEच्या जागी OD घेऊ शकतो आपण. मग CD अधिक OD. मग आता CD अधिक OD बरोबर V. मग AB बरोबर CD आणि AE बरोबर OD हे आपल्याला माहितीच आहे. यावरून समीकरण मिळतं V बरोबर AT अधिक U. परंतु आपलं पहिलं समीकरण काय आहे? V बरोबर U प्लस AT. आता हे बाकीचं जे काही सूत्राचा भाग आहे ते कसं मिळवलं सूत्र हे महत्त्वाचं नाही, तर तुम्हाला महत्त्वाचं काय आहे? हे गतिविषयक पहिले समीकरण हे महत्त्वाचं आहे. अत्यंत महत्त्वाचे असे समीकरण पाठ करून ठेवायचं, त्यावर आधारित उदाहरण सुद्धा सोडवायचं आहे. हे कसं मिळवलं ते एवढं महत्त्वाचं नाही, तर समीकरण काय आहे ते महत्त्वाचं आहे. तेव्हा ते समीकरण लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं समीकरण म्हणून गतिविषयक पहिले समीकरण. आणि अशाच प्रकारे विस्थापन काल संबंधाचे समीकरण सुद्धा गतिविषयक दुसरे समीकरण मिळवलेले आहे. तर याला म्हणायचं गतिविषयक दुसरे समीकरण. हे गतिविषयक दुसरं समीकरण सुद्धा पहिल्या समीकरणासारखेच महत्त्वाचे आहे. तेव्हा ते काय करायचं आहे? तुम्ही पाठच करून ठेवायचं ते सुद्धा. आणि विस्थापन वेग संबंधाचे समीकरण. विस्थापन वेग संबंधाचं तिसरं समीकरण काय मग? तर V वर्ग बरोबर U वर्ग अधिक 2AS. हे सुद्धा महत्त्वाचे समीकरण आहे. तेव्हा महत्त्वाचे समीकरण म्हणून हे सुद्धा लिहून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे? पाठच करायचं आहे. त्याच्यावर आधारित उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. आता त्यानंतरची गती आहे एकसमान वर्तुळाकार गती. एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये इथे एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, की घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाचं जर आपण निरीक्षण केलं तर त्याची चाल आणि वेग कशी असते? एकसारखी असते बघा, सतत स्थिर असते. परंतु त्याची विस्थापनाची दिशा जी आहे ती सतत बदलत असते आणि त्याचा वेगही सतत बदलत असतो. सेकंद काट्याचे टोक वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने त्या गतीला आपण एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतो. आता यासारखेच अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती होतात. जसे पंखा असेल तर पंख्याची वर्तुळाकार गती, नंतर यात्रेमध्ये फिरणारा जो पाळणा असतो तो वर्तुळाकार गतीचं उदाहरण आपल्याला सांगता येईल, किंवा गोफणीतील दगड आहे तो वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे. असे एकसमान वर्तुळाकार गतीचे उदाहरणं आपण अनेक देऊ शकतो. आता या ठिकाणी हे तुम्ही वाचायचे, दिशेतील बदल कसा होतो ते. यावरून असं लक्षात येतं की जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्यामुळे होतो आणि त्वरणित वेग त्यामुळे तो असतो. जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला
एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतात. ही व्याख्या सुद्धा पाठ करून ठेवायची की एकसमान वर्तुळाकार गती म्हणजे काय, की जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला काय म्हणतात, एकसमान वर्तुळाकार गती. जसं मी आता तुम्हाला सांगितलं ही उदाहरणं की गोफणीतील दगडाची गती, सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती, ही सगळी एकसमान वर्तुळाकार गतीची उदाहरणं आहेत. त्यानंतर या ठिकाणी वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू जर टी कालावधीमध्ये मूळ स्थानी परत येत असेल तर वस्तूची चाल ही या सूत्राने दर्शवली जाते. चाल बरोबर परीघ भागिले काल. चाल म्हणजेच या ठिकाणी वेग, म्हणून व्ही हे अक्षर वापरलेलं आहे. परिघाचं सूत्र आहे 2πr. कालासाठी या ठिकाणी टी हे अक्षर घेतलेलं आहे. आर ही वर्तुळाची त्रिज्या. हे सूत्र सुद्धा चाल बरोबर परीघ भागिले काल हे सूत्र सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, पाठच करून ठेवायचं आहे. हे सुद्धा IMP आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणे. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा. एक गोल फिरणारी चकती घ्या, तिच्या कडेला एक 5 रुपयाचे नाणे ठेवा आणि चकती गोल फिरवा. चकती जास्त वेगाने फिरवल्यास नाणे कोणत्या दिशेने फेकले जाते याचे निरीक्षण करा. आता इथे चकती दर्शवलेली तुम्हाला दिसते आणि चकती गोल फिरवायची आहे, वेगाने फिरवायची आहे. त्याच्यावरती असणारं जे नाणं आहे ते गोल फिरवल्यानंतर त्याला एक ठराविक वेग प्राप्त झाल्यावर ते नाणे कोणत्या दिशेला फेकले जाते याचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. घरच्या घरी तुम्ही हा प्रयोग करू शकता. नाणे वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने जाईल. नाणे वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने जाईल. नाणे फेकले जाण्याच्या क्षणी ज्या स्थितीत असेल त्यानुसार ते विशिष्ट दिशेला फेकले जाईल. म्हणजेच नाणे वर्तुळाकार दिशेने फिरत असताना गतीची दिशा प्रत्येक बिंदूपाशी काय होते, बदलते. समजा उदाहरणार्थ या चकतीची ही त्रिज्या आहे आणि या ठिकाणी ही स्पर्शिका आहे असं म्हटलं तरी चालेल. तर ह्या स्पर्शिकेच्या दिशेने हे नाणे काय होते, फेकले जाते असं आपल्या लक्षात येईल. आणि ही वर्तुळाच्या प्रत्येक परिघावरील प्रत्येक बिंदूच्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते. प्रत्येक बिंदूपाशी ती काय होते, बदलते. आता इथे सोडवलेलं उदाहरण आहे बघा. सोपं उदाहरण आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचं आहे की एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो तर त्याची सरासरी चाल आणि वेग काढायला सांगितलेला आहे. तर अंतर दिलेले तुम्हाला 400 मीटर. विस्थापन आपल्याला माहीत नाही किती येतो, कारण सुरुवातीला जेव्हा तो निघाला वर्तुळाकार मार्गाने धावताना तर पुन्हा त्याच ठिकाणी तो आलेला आहे, म्हणून त्याचं विस्थापन या ठिकाणी 0 दाखवलेलं आहे, कारण तो सुरुवातीच्या ठिकाणी पुन्हा येतोय म्हणून. एकूण लागलेला वेळ त्याला किती आहे, 25 सेकंद आहे. तर याच्यावरून सरासरी चाल आणि सरासरी वेग काढायचे आपल्याला. तर सुरुवातीला आपल्याला चालीचं सूत्र माहिती आहे की चाल बरोबर लागलेला कालावधी भागिले पार केलेले एकूण अंतर भागिले काल. म्हणून या ठिकाणी अंतर आपल्याला दिलेलं आहे, एकूण अंतर आहे 400 आणि त्याला लागलेला वेळ 25 आहे. यांचा भागाकार जर केला तर उत्तर येईल 16 मीटर प्रति सेकंद. ही झाली सरासरी चाल. आता वेग कसा काढायचा, तर वेग बरोबर विस्थापन भागिले काल. हे सूत्र आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे. वेग बरोबर विस्थापन भागिले काल. विस्थापन या ठिकाणी आपण म्हटलं की 0 आहे. काल आपल्याला माहिती आहे 25 सेकंद आहे. मग 0/25 म्हणजेच या ठिकाणी भागाकार येतो 0 मीटर प्रति सेकंद. सरासरी वेगाला 0 मीटर प्रति सेकंद. हे उदाहरण पण तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. दुसरं उदाहरण याच्यावर आधारित आहे. तिसरं चौथं उदाहरणं पण तुम्ही सोडवायची आहेत. ती पुस्तकातलीच उदाहरणं आहेत, बघून जशीच्या तशी सोडवायची आहे. सोडवताना काही जर शंका आली तर ग्रुपवर मला विचारा. न्यूटनचा गतिविषयक नियम. आता न्यूटनचा गतिविषयक नियम पहिला नियम जो आहे तर तो पहिला नियम आपण अभ्यासणार आहोत. एका ग्लासमध्ये वाळू भरून घ्या, त्या ग्लासवर एक पुठ्ठा ठेवा, पुठ्ठ्यावर 5 रुपयाचे नाणे ठेवा आणि पुठ्ठ्याला बोटाने जोरात टिचकी मारा. हा प्रयोग आपण वर्गामध्ये करून घेतलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही घरी सुद्धा हा प्रयोग करू शकता. यावरून तुमच्या असं लक्षात येईल की पुठ्ठ्याला बोटाने टिचकी मारली असता नाणे जे आहे ते ग्लासमध्ये पडते. असं का होतं, तर यासाठी आपण समजून घेऊया की संतुलित व असंतुलित बल. या ठिकाणी सुद्धा एक उदाहरण आहे बघा. रस्सी खेच हे एक तुमच्या माहितीतला खेळ आहे की जेव्हा तुम्ही दोन्ही बाजूला
सारखी संख्या असेल रस्सी खेचताना, समजा एका डाव्या बाजूला 5 व्यक्ती असतील आणि उजव्या बाजूला जर 5 व्यक्ती असतील तर दोन्हीकडे बल हे सारखंच असतं. परंतु जर त्या रस्सीच्या एका बाजूला 5 व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला जर 4 व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी लावलेलं बल जे आहे त्या रस्सीवरती ते असंतुलित बल असतं. म्हणजे संतुलित आणि असंतुलित ह्या 2 गोष्टी आपल्याला याच्यावरून लक्षात येतात. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल, असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहतं. एखादी वस्तू जिच्यावर कुठल्याच प्रकारचं बाह्य बल कार्यरत नसेल, एखादी वस्तू जी आहे तिच्यावर कुठल्याही प्रकारचं बाहेरचं बल त्याला दिलेलं नसेल तर तिच्या विराम अवस्थेत, म्हणजे जी त्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत ती राहते. तिच्या एकसमान गतीमध्ये सुद्धा काय होतं, सातत्य राहतं. हा झाला गतिविषयक पहिला नियम. हा गतिविषयक पहिला नियम तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायचा आहे. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम वहीत लिहून काढायचा आहे. हा सुद्धा फार महत्त्वाचा नियम आहे. सगळे तिन्ही नियम महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे हा नियम सुद्धा लिहून काढायचा आहे वहीमध्ये. गतिविषयक दुसरा नियम अभ्यासणार आहोत आपण आता. गतिविषयक दुसरा नियम अभ्यासताना या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, की तुमच्या मित्राला समान आकाराचा प्लास्टिक आणि रबराचा चेंडू उंचावरून खाली टाकायला सांगायचा आहे आणि तुम्ही तो झेलायचा आहे. झेलल्यानंतर तुम्हाला त्या दोन्हीमध्ये काय फरक जाणवला? जोरात फेकल्यास सांगितला तर त्यावेळेस काय फरक जाणवला? जोरात फेकल्यानंतर तुमच्या हाताला त्या वेगाचा काय परिणाम दिसून आला? तर साहजिकच आहे की आघात कशा पद्धतीने होतो, म्हणजे हातावरती तो जो चेंडू आहे तो जोरात फेकल्यानंतर कशा प्रकारे त्याचा वेग आपल्याला जाणवतो आणि हलकेच फेकल्यानंतर कशा प्रकारचा वेग जाणवतो हे आपण प्रत्यक्ष करून बघायचं आहे आणि त्याची प्रचिती घ्यायची आहे. एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचा वेग या दोन्हींवर अवलंबून असतो. म्हणजे बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे विस्थापन, वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म याला कारणीभूत असतो आणि यालाच न्यूटनने संवेग असं नाव दिलेलं आहे. मग संवेगाची यावरून व्याख्या काय तयार केलेली आहे? संवेग हा सुद्धा महत्त्वाची व्याख्या या ठिकाणी. ही सुद्धा संवेग म्हणजे काय, तर वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. वस्तूचा वेग आणि वस्तुमान. आता या ठिकाणी संवेगासाठी अक्षर वापरलेलं आहे p, ज्याला मोमेंटम असं म्हटलं जातं, आणि वस्तुमानासाठी अक्षर वापरलेलं आहे m आणि वेगासाठी अक्षर वापरलेले v. म्हणजे या ठिकाणी p बरोबर mv हे संवेगाचं काय झालं, सूत्र झालं. हे लक्षात ठेवायचं हे सुद्धा, की वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजे संवेग. संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. यावर आधारित या ठिकाणी आपल्याला न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी कसा समानुपाती असतो ते या ठिकाणी दर्शवलंय बघा. ma प्रमाणात f म्हणजे बल आणि f बरोबर kma. k या ठिकाणी स्थिरांक असून त्याचं मूल्य 1 आहे आणि म्हणून f बरोबर ma हे सूत्र आपल्याला मिळते. हे सुद्धा सूत्र महत्त्वाचं आहे, की बल हा वस्तुमान आणि त्वरण यांचं काय आहे, गुणाकार आहे. हे यावरून आपल्या लक्षात येतं बघा. हे सुद्धा लक्षात ठेवायचं सूत्र. SI पद्धतीमध्ये बलाचे एकक न्यूटन आहे. 1 किलोग्रॅम वस्तुमानात 1 मीटर प्रति सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल असे म्हणतात. 1 न्यूटन बरोबर 1 किलोग्रॅम गुणिले 1 मीटर प्रति सेकंद वर्ग. CGS पद्धतीमध्ये बलाचे एकक डाईन आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. SI पद्धतीमध्ये बलाचे एकक न्यूटन आहे, तर CGS पद्धतीमध्ये बलाचे एकक काय आहे, डाईन आहे. हे एकक दोन्ही पण लक्षात ठेवायचे महत्त्वाचे आहेत. आता इथे जशी 1 न्यूटनची व्याख्या केलेली आहे तशाच प्रकारे इथे 1 डाईनची सुद्धा व्याख्या तयार केलेली आहे. ह्या दोन्ही व्याख्या सुद्धा तुम्ही
वहीमध्ये लिहून ठेवायचे की 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर प्रति सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डाइन बल असे म्हणतात आणि 1 डाइन बरोबर 1 ग्रॅम गुणिले 1 सेंटीमीटर प्रति सेकंद वर्ग. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. आता तिसऱ्या नियमासाठी सुद्धा समजण्यासाठी या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की मागच्या बाजूला छिद्र असणारी एक प्लास्टिकची होडी घ्यायची आणि एका फुग्यामध्ये हवा भरून तो होडीच्या छिद्रावर लावायचा आणि होडी पाण्यात सोडायची. जसजशी फुग्यातील हवा बाहेर पडेल तसतसा बोटीवर काय परिणाम होईल आणि का होईल असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ही कृती करायची आणि मग नंतर त्याच्यावरून काय आपल्याला निष्कर्ष निघतो ते बघायचं आहे. न्यूटनच्या पहिल्या 2 नियमामधून आपल्याला बल आणि त्याचे परिणाम पाहायला मिळाले. परंतु निसर्गामध्ये बल ही एकांगी अशी वस्तू असू शकत नाही. बल ही 2 वस्तूंमधील अन्योन्य क्रिया आहे. लक्षात घ्या, बल लावताना 2 वस्तूची आवश्यकता असते. 2 वस्तूंमधील ही एक काय अन्योन्य क्रिया आहे. बले नेहमीच जोडीनेच प्रयुक्त होत असतात. ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याचवेळी दुसरी वस्तू सुद्धा पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते. म्हणजेच 2 वस्तूंमधील बले ही नेहमी समान व विरुद्ध असतात. 2 वस्तूंमधील बले ही नेहमी समान आणि विरुद्ध असतात कारण दोन्ही वस्तूंमध्ये एकाच वेळी एकमेकांवर बल प्रयुक्त होत असते. आणि ही कल्पना न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमामध्ये मांडलेली आहे. काय म्हटलंय ते न्यूटनचा तिसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. हा झाला न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. काय सांगतो न्यूटनचा गतिविषयक हा तिसरा नियम? हा सुद्धा महत्त्वाचा आहे. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हा न्यूटनचा तिसरा नियम आहे, लक्षात ठेवायचा. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा ह्या परस्पर विरुद्ध असतात. हे लक्षात घ्यायचं आहे. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. त्यानंतर आहे संवेगाक्षयतेचा सिद्धांत. आता यासाठी सुद्धा सूत्र मिळालेलं आहे बघा की जर या ठिकाणी संवेगाक्षयतेचा नियम काय सांगतो की 2 वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो आणि तो बदलत नाही. हा सुद्धा संवेगाक्षयतेचा नियम लक्षात ठेवायचा आहे की 2 वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. आता इथे एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिणाम कशा प्रकारे आले आहे हे सूत्राने दर्शवलेलं आहे. त्यानंतर जर 2 वस्तूंची टक्कर, आता इथे काय म्हटलेलं आहे सिद्धांत, कशाचा सिद्धांत? न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. टक्कर झाल्यानंतर सुद्धा संवेग स्थिर असतो. टक्कर झालेल्या वस्तूमध्ये संवेग पुनर्वितरित होतो. एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्याचा वाढलेला असतो. त्यामुळे हा सिद्धांत आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल बघा. जर 2 वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. आता वरती जो आपण पाहिला तो हा काय होता? उपसिद्धांत होता. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा हा उपसिद्धांत हा जो आहे तो, आणि हा खालचा जो आहे तो संवेगाक्षयतेचा सिद्धांत आहे. तर हा सुद्धा महत्त्वाचा आहे. हा सुद्धा वहीमध्ये तुम्ही लिहून टाकायचा आहे. आता यासाठी हा सिद्धांत समजण्यासाठी एक उदाहरण दिलेले आहे बघा की बंदुकीतून मारलेल्या गोळीचे या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे की जेव्हा M1 वस्तुमानाची गोळी M2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग M1 V1 होतो. गोळी उडवण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्यामुळे सुरुवातीचा संवेग 0 असतो आणि एकूण संवेग सुद्धा 0 असतो. गोळी उडवल्यानंतर वरील नियमाप्रमाणे एकूण संवेग 0 असतो. अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते आणि यालाच प्रतिक्षेप असं म्हणतात. तेव्हा आपण बंदुकीतून गोळी
झाडतो तर त्यावेळेस जे क्रिया आपण करत असतो तर ती क्रिया अशा पद्धतीने होत असते की गोळी पुढे जाते आणि बंदूक जी आहे ती मागच्या दिशेने सरकते. तर ह्या क्रियेला काय म्हणतात? प्रतिक्षेप असे म्हणतात. बंदूक प्रतिक्षेप वेगाने V2 अशा पद्धतीने सरकते आणि त्यावरून या ठिकाणी हे दोन सूत्र दाखवलेत बघा. M1V1 अधिक M2V2 बरोबर 0. म्हणजे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार जो आहे त्यांची बेरीज जर आपण केली तर ती 0 दर्शवलेली आहे. किंवा V2 बरोबर वजा M1 छेद M2 गुणिले V1 असेही आपण लिहू शकतो. पुन्हा इथे या ठिकाणी माहितीसाठी आपल्याला दिलेलं आहे बघा. बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेने कमी असतो. बंदुकीचा संवेग व गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे आणि दिशा विरुद्ध असतात. त्यामुळे तेथे संवेग स्थिर असतो. अग्निबाण किंवा रॉकेट प्रक्षेपणामध्ये सुद्धा संवेग हा स्थिर असतो. सोडवलेले उदाहरण पुन्हा एकदा आलेलं आहे. हे सोडवलेले उदाहरण वहीमध्ये सोडून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपण इथे हे प्रकरण पूर्ण केलेलं आहे. आता जे प्रकरणामधले जे महत्त्वाचे मुद्दे होते त्या ठिकाणी मी IMP अशा प्रकारे लिहिलेलं आहेच आहे. ते न्यूटनचे गतिविषयक 3 नियम लिहायचे आहेत तुम्हाला वहीमध्ये. संवेग अक्षयतेचा सिद्धांत लिहायचा आहे. संवेग अक्षयतेचा सिद्धांत लिहायचा आहे. हा सिद्धांत. त्यानंतर न्यूटनच्या गतिविषयक 3 नियम लिहायचे आहेत. तिसरा नियम. त्यानंतर न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम हा जो आहे तो न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आणि न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. हे तिन्ही नियम लिहायचे आहेत. त्यानंतर सोडवलेली उदाहरणं जी आहेत पुस्तकातली ती सोडवायची आहेत. या ठिकाणी एक समान वर्तुळाकार गतीची व्याख्या लिहून काढायची आहे. चालीचं सूत्र लिहायचं आहे. विस्थापन वेग संबंधाचे समीकरण, विस्थापन काल संबंधाचे समीकरण, वेग काल संबंधाचे समीकरण, हे समीकरण सुद्धा तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायची आहे. आलेख काढायचा आहे वहीमध्ये आणि स्वाध्याय सोडवायचा आहे. तर इथे आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे. अवत्वरण किंवा मंदन म्हणजे काय तर त्याची सुद्धा व्याख्या लिहून काढायची आहे. धन्यवाद. परंतु एक गोष्ट राहिली सांगायची की स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय पूर्ण लिहून झाल्यानंतर त्याचा फोटो पाठवायचा आहे मला. मोबाईलवरती त्याचा फोटो पाठवायचा आहे, लक्षात घ्या.